तुझ्या मुलीचा तपास लागला का? काय कोण आपल्याला सावरणार याच एका विचाराला परमेश्वर आपल्यापासून सोडतो नाही. कुणीच म्हटलंय नशिबा पुढे कुणी जाऊ शकत नाही. स्वतःचा कपाळ मोक्ष करून जरी ललाटावरच्या रेषा पुसण्याचा प्रयत्न केला तरी त्या पुसण्याचा एक सारखं जीवनात वागण काय करू? कोण मला सावरणार? माझे डोळे गेले असं मला दुःख नाही रे. पण त्या शेतकऱ्याच्या कन्येचं रक्षण झालं असतं तर फार बरं वाटतं. चिंता करू. यावेळी मी आलोय. पुढे सुखाचा मार्ग आम्हाला भेटणार नाही. त्या नराधमानं आपल्याला शस्त्रहीन करून नेत्रहीन केलं. त्या नराधमाचा आम्हाला काटा काढायचा आहे. त्याच्यासाठी आमच्या समवेत एक देव माणूसही आहे. एक देव माणूस? हे देव माणसं त्याने आम्हाला मार्ग दाखविला. अशी कोण व्यक्ती? भद्रा अशी माझ्या देवाला सामन्या म्हणजे जो निळकंठ, तो पार्वती परमेश्वर शिव शंभू महादेव याच्या सान्निध्यात असणारा, त्याने स्वतःच्या प्रभावी वैकंठापासून त्याची निर्मिती केली तो वीरभद्र. त्या वीरभद्र माऊलीनं आमचं रक्षण केलं. मला पाहता येत नाही हो. मला नेत्रहीन झाल्यामुळं आपण कसे दिसताय हे पण मी पाहू शकत नाही. एवढा आभारी मला दुःख एकाच गोष्टीचं वाटतंय की या प्रसंगातून आता आपल्याला कोण सावरणार. चिंता करू नको राजा. योग्य म्हणजे पुरुष देवर्षी ती म्हण हसुकलंय आपल्याला आपल्या डोळ्यानं पाहण्यास. हे कौशलपूर्ण नरेश, अंतराचे डोळे उघडले. त्या अंतर्मय चक्षुनं मी आपल्याला न्याहतोय. त्या न्याहणाऱ्या चक्षुतनं मी आपल्याला एकच सांगेन, सावरा. आम्हाला सावरा. त्या आभारी शेतकऱ्याच्या हे राजन, नेत्रा वाटे वाहणाऱ्या अश्रूंना आवर घाल. कारण सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःखाची नदी ओलांडल्याशिवाय माणसाला सुखाची हिरवळ सुखाचा किनारा दिसत नाही. आणि म्हणूनच योग्य वेळी योग्य समयी योग्य ठिकाणी माझं आगमन झालंय. हे राजन, आज तुम्ही सारेजण दुःखी कष्टी आहात.
तुमच्या अश्रूंची फुलं करीनच करीन. दुःखिताचं दुःख निवारण करणं हे माझं ब्रीद आहे आणि त्या ब्रीदाला मी जगणार आहे. पण हे कसं दुःख निवारण याला मार्ग आहे, मार्ग आहे? याला मार्ग आहे. सांगा अरे सांगा. प्रेतांती परमेश्वर, मला सांग तुझी कुलदेवता कोण? शिवशंभू महाराज त्या शिव आणि माता शक्तीची त्यांची भक्ती करू लागल्या दिनापासून त्या भगवती मातेची मी आराधना करतो. आजपर्यंत कधी मी त्याची भक्ती केली नाही असा दिवस नाही. प्रातःस्थळी स्नान करावं, प्रथमतः दर्शन माझ्या माऊलीचं घ्यावं आणि मत कर्तव्याला पुढे जावं. मग राजन आत्मविश्वास त्याच माऊलीला अगदी श्रद्धेनं भक्तिभावानं हृदयापासून अडवण्यासाठी तयार हो. दे त्या माऊलीला, त्या मातेला, त्या आदिमायला हाक दे. त्या हाकेत एवढी ताकद आहे ती माता धावून आल्याशिवाय कदापि राहणार नाही. धाव या लेकरासाठी धाव. जगत जननी तू